नमस्कार मित्रांनो, काम आलंय आता अंतिम टप्प्यात. थोडंसं राहिले, कलर राहिलाय, दरवाजे राहिले ते बसवायचं आणि थोडंसं आज पण काम थोडं राहिलेलं चालू केलंय. बाकीचं चांगलं दिसायला लागलं. इकडं असं राहिले तसं राहिले, जरा म्हणायला लागली. त्यामुळं आता बघा दुसरं आता इकडं चालू केलंय काम. आणि आज लय दिवसातनं ह्यांना पण गावली माणसं आहे आणलं सिमेंट सकाळी जाऊन. आणि काय आज ह्यांच्या पाणी दिलं ह्यांना प्यायला. ना लय दिवसातनं ह्यांना आठवड्यातनं आज सवड गावली माझं एवढं राहिलेलं करायसाठी. तेव्हा ही भीत राहिली होती. कशी आहे एवढी भीत. तिथे काय खाना मेस्तरी जरा बाहेर गेला होता, हैदराबादला होता बाहेर, जरा गाडीवर गेला काहीतरी काम होतं म्हणून. त्याला भेटली रात्री आलाय. तर म्हणलं बाबा तेवढी भीत मारून दे. एवढी मारून देतोय आता. ती काय समोरच बाजू फ्रंटची होती त्यामुळे बेकारला दिसायला लागली. मग माणसं मिस्त्री म्हणायला लागली, माणसं म्हणायला एवढं तर कशाला ठेवलं, एवढं तर मारून घ्या मारून घ्या. पण इकडं बजेट कोलमळत चाललंय. माणसं म्हणते ती करून घे करून घे. मग आज मग लगेच म्हणलं गुरुवार सकाळी त्यांना बोलावलं. देवाचा वार पहिला श्रावणातला सोमवार आला. आणि मग ही एक भीत आणि ही एक भीत म्हणजे कशाला ठेवतोय आता. थोड्यासाठी पाठीमागची बाजू दिसण्याची तेवढीच राहिली या, तर करून घ्या. मग क्रश संपली असल्यामुळं लय राडा झाला होता. मग लगेच आपण क्रश पण आणली, लगेच जाऊन टेम्पोत एक जणांना आपल्याला लगेच पोच केली लगेच जाग्यावर. आणि आपला पांढरंग मस्के देखरेखीला आला. सेंटरिंग मिस्त्री आहे, खास सेंटरिंगचा मिस्त्री आहे बघा. ही पांढरंग मस्के एक नंबरचा. ते पण म्हणला बघू जरा सध्या गुडकेच आपल्या मित्राचं काम कसं चालू आहे बघायला आलाय. तर म्हणला एक नंबर झाले, स्लॅबपेक्षा भारी झालंय म्हणला. स्लॅबला काय घेऊन बसलाय, झालंय का नाही एक नंबर? हां एक नंबर झालंय म्हणला. आल्याच मला खुश झाला बांधकाम बघून, सगळं ओकेच म्हणला. लागा टाकाड. आणि आता इथं ती गेला रणजित गेला. हां तर चला चहाचा आलेला इकडं मिस्त्री लोकांना. चला तर काम चालू द्या. चहा पी. हां बघा तशी झाली बघा. ही भीत होत आली आता. हे बाजूने लावू दे का? हां लागली तिथूनच गप्पा हाणार का? काय झालं लावले म्हणून? आज तिकडे पण आता इथं दोन झाले, तिकडे दोन घेऊ दे का? तोडायचं काय आता? चांगलं दिसन की जरा चांगलं दिसाय काय करा, सगळं चांगलं दिसते हायाला केलं तरी प्लास्टिक. तेच की मग आता त्याचा दोन लाईटी वाढवतोच त्याला. ते दोन झाले ते दोन म्हणजे चार लाईटी लय भारी दिसतेल्या. आता बेताड इकडे बाहेर बघ कसं झालं बेताड. मस्त बघितलंय का? मग ह्याला दोन टाकतो मस्तपैकी. मस्तपैकी टाकतो. हां फालतूक नसतो रुपा, एक नंबर दिसणार आहे. इकडं बघ रस्ते जाजला फ्रंट बाजू दाटाय नाही त्याचं काय नसतंय. असू दे न्यूज नेल्या तर पण एक नंबर दिसणार आहे. बघ बेताड कसं बेताड भारी झाले म्हणलं. त्याला नको लाली पावडर करायला चांगलं जरा. हां होय चांगलं झालं ना. हां मग आता ह्याला लाईटी पण लावून घेतो. चला आता झाला माल राहिला आहे थोडा. यांचं चालू आहे तर होईल तर आपलं एक अजून 2 तासात सगळं थोडं फायनल होईल. लाईट फिटिंग पायऱ्या घ्यायच्या त्या लाईट फिटिंगवाले. ते लाईट फिटिंगवाले आले की मग घेतो करून ते पण. काही टाकले चाली घरातच लगी नको कुठं ना नाही. ओके होते काम. बरं करून घेतो ती. असू द्या हे गप्प असू दे. बघतो माझी मी इकडं. मला नियोजन बघू दे कसं आहे का नाही. दुपारी जेवणाची सुट्टी कामाला त्यांच्यावर आणि बायकोला झाली गरम भजी आणायची तलब झाली दुपारचं. पैसे तू दिलं मग काय झालं पण आणायचं पुणे आणलं. मी जाऊन आणले गावात. काम मी करणार. भजी तलब तुम्हाला होणार. श्रावण चालू झाला की आता रात्री भजी आणले मी खाल्लं नव्हतं म्हणून मला आज भजीची झालं म्हणून मी आणायला. तुम्ही रात्री भजी आणला मला म्हणून म्हटलं गरम भजी. आमच्या मळवली गावात एक नंबर भजी भेटते. कसं आहे कुरकुरीत भजी मस्त असं एकदम. मी भारी लय मला भजी आवडतात. काय सांगायचं तुम्हाला. मग आम्ही जेवण करून घेतो. ती पण गेली जेवायला. मिस्टर लोक गेली जेवायला. त्यांना पण म्हटलं पोट भरून जेवण घ्या म्हणजे तुम्हाला परत कामाला ही गावत. तर या जेवायला गरम भजी दुपारचं. त्या संग हिरव्या मिरच्या आणि बाजारात आणलेली मटकी. या मालकीनबाई आल्या बा उठून. आता 5:30 वाजता मालकीनबाई उठून आल्या बा. सगळं ओके होत आले. 3 वाजता आता 5 सव्वा 5 वाजून गेल्या. भावाला दिलाय चहा. आपला दोस्त आला होता सकाळी आला तर आता पण आलाय. हां 2 टाईम आपलं मिळालं आहे आपल्या दोस्त आल्यामुळं. आणि हे बघा कसं झालं आता. मालकीनबाईला विचारलं पाहिजे. आम्हाला काय तर आम्ही आहेच रोज बघतोय.
चांगलं झालं ना नाही काय? आराम करून मस्तपैकी आता पाणी आणलं ना, हां आणलं देखरेख ना करा सकाळी. देखरेख करायला नुसतं आणलंच की होय बाबा बरोबर आहे का हो एक नंबर एक नंबर ना देखरेख कराय माणसं त्यात ती म्हणते, किचन लय भारी झालंय, किचन होय लय भारी बरे झाले बाबा एक नंबर झाले झालंय का भाऊ देखरेख करतोय रोज सेंटरिंगमध्ये असल्यामुळं आहे का पंच असं मारा म्हणतोय तरी सुद्धा का इकडं आता इकडं नुसतं आपलं पत्र्याचं पाणी मागं पडतंय त्याच्यामुळे ह्या भीतीला काय होत नाही आपलं छार मारायचं चालू आहे जरा काना 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 झालंय ना खोळा आता इकडचं ना, आता पाणी मारायला घालायला. पाणी मारायचं त्याचा काय नाही विषय इथं जे होता ती कचरा केर सगळं झाडं बिडं काढून ओकेच केलं इकडं सगळं हां होय, होय. इथं झाड लावा, हे झाड. हो आहे की सकाळपासून मी आबतोय ना आता आली काय हां सकाळ दर नाही सगळं व्यवस्था हे केलं सगळं काय केलंय काय हां म्हणलंय सगळं म्हणजे? ओके मध्ये करत येत आतापर्यंत तिकडे आलं का लावलं नाही? बाकीचे राहिलेले मग. हां झालं तेवढं राहिले काय ते सांगाल ती का मला हां होय चांगलं झालंय पण. झालंय ना झाली बघा ही पण भिंत हे सगळे चांगले दिसायला लागले बघा इकडचं आणि ही भिंत राहिली होती बघा ह्याला पण प्लास्टर करून घेतले बघा ही पण हे काय असे आता ही पण चांगलं दिसायला लागलं बघा एक लाईन दिसायला लागली सगळी बघा दोन्ही घरी ती सगळे तिन्ही पण घरी घेतलं बाई नवऱ्यानं करून हे बघा सगळं ही म्हणायला लागलं हे मुहूर्त चांगलं दिसायला लागलं आणि ही खराब दिसायला लागलं जरा विचित्र दिसायला हां, त्याच्यामुळं ह्याने बघा ही पण करून घेतलं तर आमचं घर बघा इथून तिथून 2-3 खोल्या कशा वाटतं त्या आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि महाग जे आहे ना आता चारा मारून घेतलाय असा झालं का चांगलं झाले की आता इकडे या अशी हां होया की होया होया ना तर चला मग आता आमचा एवढा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसं वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे तर चला टाटा बाय बाय